ते म्हणतायत तू गेलास. तुझ्या जाण्यानं झालेलं नुकसान पचवणं खूप कठीण आहे. भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा. मानवतावादी उद्योजक रतन टाटा यांच्या निधनानंतर ह्या पोस्टची सर्वात जास्त चर्चा होत आहे. 70च्या दशकातील भारतीय चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री सिमी गरेवाल यांची ही पोस्ट. आयुष्यभर अविवाहित राहिलेले रतन टाटा हे कधी काळी प्रेमात होते हे अनेकांना माहीत नसेल. पण रतन टाटा सिमी गरेवाल यांच्या प्रेमात होते आणि दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. तरी ते आयुष्यभर मित्र म्हणूनच राहिले. तारुण्यात हँडसम, स्मार्ट लुकिंग असलेल्या रतन टाटा आणि सिमी गरेवाल यांची ही प्रेम कहाणी अधुरी का राहिली हेच आपण जाणून घेणार आहोत. दिवस 29 डिसेंबर 1937 चा मुंबईत राहणाऱ्या टाटा कुटुंबियात पुत्र रत्न जन्माला आले. नवल टाटा आणि सुनी टाटा यांच्या पोटी एक रत्न जन्माला आले. त्याचं नाव रतन ठेवण्यात आलं. या रत्नाने केवळ आपल्या कुटुंबाचं, आपल्या उद्योजकाचंच नाही तर आपल्या देशाचं नाव साऱ्या जगात अजरामर केलं. देशातील अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे रतन टाटा आता आपल्यात नाहीये. त्यांनी केवळ एक यशस्वी उद्योगपती म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणूनही आपला ठसा उमटवलाय. रतन टाटा यांच्या उद्योजकीय वाटचालीचे, सामाजिक योगदानाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. त्यांचा जीवन प्रवास साऱ्यांनाच परिचित आहे. पण आयुष्यभर अविवाहित राहिलेल्या रतन टाटा यांची एक प्रेम कहाणी होती हे खूप कमी लोकांना माहितीये. तो काळ होता 70च्या दशकाचा. रतन टाटा आपल्या कौटुंबिक उद्योगाचा पसारा सांभाळू लागले होते. दिसायला हँडसम, घरची अशी समृद्धी पार्श्वभूमी, कोणीही प्रेमात पडेल असंच व्यक्तिमत्व त्यांचं होतं. त्याच काळात हिंदी चित्रपट सृष्टीत एक अभिनेत्री नावारूपाला आली होती. तिचं नाव होतं सिमी गरेवाल. कर्ज, मेरा नाम जोकर, हात की सफाई, नमक हराम अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये ती मुख्य भूमिकेत होती. या प्रेम कहाणीचा शेवट लग्न बंधनात अडकून करायचा असं दोघांनीही ठरवलं. पण ही कहाणी अधुरीच राहिली. दोघांचंही जीवनाचा जोडीदार बनून सुखी संसार करण्याचं स्वप्न भंगलं. लग्न होऊ शकलं नाही म्हणून दोघांनीही मैत्रीचं नातं तोडलं नाही. आयुष्याच्या शेवटपर्यंत सिमी आणि रतन हे मित्र म्हणूनच राहिले. आज सिमी गरेवाल यांच्या पोस्टने या दोघांची मैत्री किती घट्ट आणि निस्पृह होती हेच प्रतीत होतं. सिमी गरेवाल या रतन टाटांशी लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर बिझनेसमन रवी मोहन यांच्याशी विवाह बंधनात अडकले. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. त्यांनी 11 वर्षापूर्वी ई टाइम्सला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी सांगितलं, रतन टाटा आणि माझं खूप पूर्वीचं नाते, ते एकदम परफेक्ट आहे. त्यांची विनोद बुद्धी अप्रतिम आहे आणि ते परफेक्ट जेंटलमॅन आहेत. त्यांच्यासाठी पैसा कधीच महत्वाचा नव्हता. ते परदेशात जेवढे आरामात राहतात तितकेच ते भारतात राहत नाही असं त्यांनी सांगितलं होतं. या प्रेम कहाणीशिवाय उद्योजक रतन टाटा यांची अजून एक प्रेम कहाणी आहे. रतन टाटा हे फक्त उद्योजक क्षेत्रातच नाही तर संपूर्ण विश्वात सुप्रसिद्ध होते. सिमी गरेवाल हिच्याशिवाय रतन टाटा हे त्यांच्या आयुष्यात 4 वेळा प्रेमात पडले. पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने लग्न होऊ शकले नाही. बरं झालं लग्न झालं नाही, नाहीतर माझं आयुष्य अधिक खडतर झालं असतं असं रतन टाटा यांनी एका मुलाखतीत सांगितलं. सिमी गरेवाल यांच्या सोबतच्या प्रेमाची कहाणी अधुरी राहिली म्हणून रतन टाटा काही देवदास झाले नाहीत की विरहान केलं नाही. त्यांनी आपल्या प्रेम कहाणीची एक मिसाल जगासमोर ठेवली. प्रेम यशस्वी झालं नाही म्हणून ते आयुष्यभर अविवाहित राहिले. सिमी यांच्यासोबतच मैत्रीचं नातं आयुष्यभर जपत रतन टाटा यांनी आपल्या उद्योगाच्या विकासाकडे लक्ष केंद्रित केलं आणि टाटा उद्योग समूहाला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळवून दिली. आज टाटा उद्योग समूहाची मालमत्ता 33 लाख कोटी रुपये इतकी, म्हणजे एखाद्या विकसनशील देशाच्या बजेट इतकी आहे. यात रतन टाटा यांचा वाटा अर्थातच मोठा आहे. एवढंच नाही तर रतन टाटा यांचे सामाजिक योगदानही मोठे आहे. टाटा उद्योग समूहाने कमावलेली विश्वासार्हता टिकवून ठेवण्यात रतन टाटांनी दिलेले योगदान नक्कीच कालातील आहे. आपल्या आयुष्यात चढ उतार असणं महत्वाचं आहे, कारण त्यामुळे आपण पुढे जात राहतो. ईसीजी मशीन मधली सरळ रेष सुद्धा हेच दाखवते की आपण मृत आहोत. रतन टाटा यांचं हे वाक्य नेहमीच स्मरणात राहील.